तर एक लक्षात घ्या, पाठीवरती जो झोपतो तो योगी, डाव्या कुशीवर झोपतो तो निरोगी, उजव्या कुशीवर झोपतो तो रोगी आणि पोटावरती झोपतो तो भोगी. एखादं काहीतरी वस्तू उचलताना लक्ष त्या वस्तूकडे न देता डोक्यामध्ये काहीतरी विचार चालू आहे आणि चुकीची मुवमेंट फास्ट केली गेली, झटका बसला, सडन ऑफ टॉर्क आणि फोर्स चुकीचा वाढला, त्यामुळे झटका बसून गादी ही सॅटेलाइट सारखी बाहेर पडली. सगळ्यात पहिले तर मला जाणून घ्यायचं आहे, खरंच असं होऊ शकतं का की सर्जरी न करता सुद्धा तुम्ही एखाद्याचा स्पाइन जो आहे तो ठीक करू शकतात, किंवा जे लचकलेला पार्ट आपण म्हणतो तो विदाऊट सर्जरी कसं काय चांगलं होऊ शकतं? गोष्ट आहे ती म्हणजे आहार. बऱ्याच वेळा अति जेवण करणं, योग्य जेवण योग्य वेळी न करणं, जेवायचंच नाही, दिवसभर काम आहे, कामाच्या नादामध्ये बऱ्याच वेळा लोक चहा आणि वडापाव खातात. बरोबर. आज तुम्ही जर परिस्थिती बघितली बाहेरची तर मॅक्झिमम लोक सतत जेवणाच्या वेळेत वडापाव खा, चहा पी आणि जेवण 3 वाजता 4 वाजता करतात. करेक्ट. हे एक मोठं कारण आहे, कारण त्याच्यामुळे अन्न पोषक अंश पोटात जात नाही, मसलची ताकद वाढत नाही, त्यामुळे थोडा छोटा झटका जरी बसला तरी ती गादी बाहेर येते. तुम्हाला भूक सकाळी 9:30ला लागते, तुम्ही सकाळी 9:30ला जेवण करा, संध्याकाळी 6-6:30ला जेवण करा. आज लोक रात्री 11, 12, 1ला जेवतात आहे, त्याच्यामुळे अजीर्ण होतं, पोट फुगतं, गॅसेस होतात, गॅसेस वरती येऊन मानेमध्ये सगळं अडकतात आणि मान लचकते. कधी कधी पोट साफ होत नाही, संडास लागलेली आहे पण वेगच येत नाहीये, मग अशा वेळेस कंबर दुखायला लागते, लघवी अडकून बसते, त्यावेळेस कंबर दुखायला लागते. बरोबर. ही सगळी कारणं रिलेटेड तुमच्या आहारामुळे. एखादी स्त्री गरोदर असते आणि ती प्रेग्नेंट म्हणजे होतं, तिचं बाळणपण होतं ॲक्च्युली आणि सीझर होतं, तर त्याच्यामध्ये इंजेक्शन दिलं जातं कमरेत. तर भरपूर स्त्रिया असं बोलतात की माझं ते पेन करतं इंजेक्शन अजून, तर ते तो ॲक्च्युली काय इश्यू आहे सर? सगळ्यांना जी दुखणी आहे ती बऱ्याच वेळा 50% दुखणी पित्तामुळे, आणि ह्याच्यामुळे तुम्ही उशिरा उठता, 8 वाजता 9 वाजता आळस करत उठता, त्यावेळेस तुमचा मलाचा वेग गेलेला असतो. मग मल तुमचा साफ झालाय तर तिथं तुमचे अर्धे आजार कमी होतात. करेक्ट. तिथनं तुमची आंघोळ करायची. आंघोळ करताना नेहमी पहिल्या पायाच्या बोटांवरती पाणी टाका, गरम पाणी, कोमट पाणी वापरायचं सुरुवातीला. ओके. डाव्या साईडला असे मान करून 8-8 तास 10-10 तास काम केलं, मान अवघडून गेली, लचक बसली. हो सर, डॉक्टर लोकांचं पण असं होतं ना. त्यामुळे शक्यतो 6-6:30 वाजता जर जेवण केलं तर खूप चांगल्या प्रकारे चयापचय क्रिया होते. जेवणामध्ये साही रस पाहिजेत, मधुर, आम्ल, लवण, कटू, तिखट, कषाय. त्याचबरोबर पालेभाज्या आठवड्यातनं 1 ते 2 दिवस खावा. सर पण मग लोक तर असं बोलतात की पालेभाज्या रोज खाल्ल्या पाहिजेत. पालेभाज्यामध्ये क्षाराचं प्रमाण जास्त आहे. बऱ्याच वेळा किडनीमध्ये प्रॉब्लेम्स होतात बिकॉज ऑफ त्यांच्या घरी काहीतरी शॉक किंवा ट्रॉमा बसलेला असतो. अरे, एखाद्याचे वडील एक्सपायर होतात, एखाद्याची बायको एक्सपायर होते, एखाद्याचा मुलगा एक्सपायर होतो, तो धक्का सहन होत नाही, ते ऑर्गन सगळे इम्बॅलन्स होतात, फ्रोझन होतात आणि त्याच्यामुळे पाठीचा कणा सगळा कडक होतो. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्या सोबत आहे डॉक्टर विराज भंडारी. सर, स्वागत आहे तुमचं बँटर विथ चेतन मध्ये. नमस्कार. सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की तुम्ही कोणत्या गाडीने जात असता, तुमचा ऍक्सिडेंट होतो किंवा तुम्ही काही वस्तू उचलताना तुमचा लचकून जातं, तर तुम्हाला कळत नाही ऍक्च्युली झालेलं काय. तुम्ही एखाद्या डॉक्टरकडे जाता, डॉक्टर तुम्हाला सांगतात की तुम्हाला 1 लाखाचं 2 लाखाचं ऑपरेशन करावं लागेल. बट आपल्यासोबत जी आज व्यक्ती ना, जे डॉक्टर आपल्यासोबत आहे, ती व्यक्ती विदाऊट ऑपरेशन तुम्हाला तुमचं जे प्रॉब्लेम झालेला आहे तो सगळ्यात ठीक करू शकते, कारण विदेशामध्ये जाऊन त्यांनी 40 पेक्षा जास्त गोष्टींवर एक्सपर्टीज मिळवलेली आहे. तर आता म्हणजे मी इंट्रोडक्शन थोडं कमीच ठेवतो आणि सरांशीच बोलू आपण, आणि तुमचे जे पण प्रॉब्लेम्स आहे त्या सगळ्या प्रॉब्लेम्सवर आपण आज डिस्कस करणार आहे. तर सर, सगळ्यात पहिले तर मला जाणून घ्यायचं आहे, खरंच असं होऊ शकतं का की सर्जरी न करता सुद्धा तुम्ही एखाद्याचा स्पाइन जो आहे तो ठीक करू शकतात, किंवा जे लचकलेला पार्ट आपण म्हणतो तो विदाऊट सर्जरी कसं काय चांगलं होऊ शकतं? सर, नक्कीच हे बरं होऊ शकतं. काय, आपण इंटिग्रेटेड थेरपी वापरतो, इंटिग्रेटेड मॅन्युअल थेरपी, ज्याच्यामध्ये मणके जे तिरके झालेत, आता मणका तिरका होतो किंवा वाकडा होतो, त्याचं कारण जे आहे ते म्हणजे गादी बाहेर येणं. बरोबर. गादी बाहेर आल्यामुळे चकती ही बाहेर येते, नसा चोकअप होतात आणि त्याच्यामुळे मणक्याला तिरकेपणा येतो. मेडिकल लँग्वेजमध्ये त्याला डिस्क हर्निएशन किंवा डिस्क प्रोट्रुजन असं म्हटलं जातं. ज्याच्यामध्ये MRI जर बघितला तर MRI मध्ये न्यूक्लियस पल्पस जो आहे तो बाहेर येतो, ॲन्युलस फायबर फाटून लिगामेंट जे आहेत ते फाटले जातात, व्हाईट ड्युरा मॅटर हे फाटलं जातं आणि त्याच्यानंतर ती गादी बाहेर आल्यामुळे बऱ्याच वेळा लोकांना मणक्यामध्ये कव किंवा तिरकेपणा किंवा व्हर्टेब्रल सेगमेंट जे आहेत ते पुढे मागे
एंटेरियर पोस्टेरियर राईट साईड लेफ्ट साईडला जातात आणि त्याच्यामुळे ती लचक जी बसते त्यावेळेस डॉक्टर लोक ऑपरेशन सांगतात की ज्याच्यामध्ये गादी कट करावी लागते, त्याला डिसेक्टॉमी किंवा लॅमिनेक्टॉमी म्हटलं जातं. तर हे नक्कीच विदाऊट ऑपरेशन बरं होऊ शकतं आणि याच्यासाठी मॅन्युअल थेरपी आणि इंटिग्रेटेड थेरपी जी आहेत त्याचा खूप चांगला उपयोग होतो. बरोबर आहे. सर मला एक विचारायचं आहे की जे लोक तुमच्याकडे येतात मोस्टली, तर या सगळ्या लोकांची कारणं काय असतात की कशामुळे त्यांना हा त्रास झालेला असतो? बिकॉज असंही आहे की कुणाची मान दुखली तरी तुम्हाला कॉल करतील, बट त्यापेक्षा कारणं कोणती आहेत की ती म्हणजे ऍक्सिडेंट झाला किंवा असे मल्टिपल कारणं तुम्ही काय सांगाल की ते झाल्यानंतर मग लोक तुमच्याकडे येतात आणि मग तुम्ही त्यांना बेनिफिट करून द्या? मणक्याचा आजार जो आहे सर, तो एक म्हणजे पहिली गोष्ट पॅथॉलॉजिकल, दुसरा आजार आहे मेकॅनिकल, तिसरा आजार आहे पोश्चरल, चौथा आजार आहे लाईफस्टाईल आणि पाचवं तुमचं आहार. ओके. आणि सहावी गोष्ट आहे मेंटल, तुमचा भाव काय, मानसिक स्थिती कशी आहे. ओके. तर आपण हे सगळे भाव जे आहेत या काही गोष्टी आहेत छोट्या छोट्या डिस्कस करूयात. तर पहिली गोष्ट आहे पॅथॉलॉजिकल, म्हणजे ज्यांच्यामध्ये बऱ्याच वेळा काही वेळा संधिवात, मानेचा संधिवात, सर्वायकल स्पॉन्डिलोसिस, लंबर स्पॉन्डिलोसिस. लंबर स्पॉन्डिलोसिस म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा संधिवात होतो मानेचा किंवा कमरेचा किंवा पाठीचा. त्याच्यामध्ये ESR जो आहे, इरिथ्रोसेडिमेंटरी सेल, हा नॉर्मल रेंज त्याची 10 आहे, ती बऱ्याच पेशंटमध्ये 20-25 कधी कधी 70 सापडते. का, तर तिथले आजूबाजूचे कार्टिलेज, कॅलोजन फायबर्स, लिम्फ नोड याच्यामध्ये सूज येते, स्नायूंमध्ये सूज येते, इन्फेक्शन येतं. त्याच्यामध्ये त्याच प्रकारे दुसरं एक पेशंटमध्ये युरिक ऍसिड वाढताना बऱ्याच वेळा आता दिसते, कारण खानपानामध्ये तुम्ही जर बघितलं तर प्रचंड प्रमाणात मिठाचे पदार्थ, तिखट पदार्थ, चुकीचे पदार्थ एकत्र करून खाणे, दूध आणि हिरव्या पालेभाज्या किंवा फळभाज्या एकत्र खाणे, किंवा आज ज्या फळभाज्या येतात ते किंवा पालेभाज्या येतात त्याच्यावरती गंधक, सल्फर सगळ्यात जास्त मारला जातो आणि त्या गंधक काही लोक घरात न भाज्या धुतात तसंच भाज्या किंवा स्वच्छ धुतलं जात नाही, भाजी वेळ झालेला असतो, टिफिन द्यायचे असतात, पटापटा नोकरीला जायचं असतं, त्या काळामध्ये स्त्रिया पटकन ते करण्याच्या नादामध्ये किंवा एखाद्या वेळेस विसरल्या तर तो गंधक मोठ्या मात्रेत पोटात जातो आणि त्यातनं युरिक ऍसिड डिपॉझिट होतं बॉडीमध्ये सगळ्या सांध्यांमध्ये, आणि त्याच्यामुळे जिथे ते साठेल तिथे ते दुखायला लागतं. मानेत साठलं तर मानेचा भाग, कमरेचा साठलं तर कमरेचा भाग. त्याचबरोबर CRP, सिरम रिॲक्टिव्ह प्रोटीन, हे वाटतं ते नॉर्मल रेंजेस ते काही काही लोकांमध्ये आम्ही बघतो 20-22 झालेलं असतं. त्यामध्ये छोटे सांधे किंवा छोटे मानेचे मणके हे दुखायला लागतात, कमरेचे छोटे छोटा भाग हा दुखायला लागतो, सांधे पायाची बोटं दुखायला लागतात, हाताची बोटं दुखायला लागतात. हा झाला पॅथॉलॉजिकल भाग. त्याचबरोबर काही लोकांमध्ये ॲटो इम्युन सिस्टीम डिसऑर्डर्स, म्हणजे जसं HLA-B27 पॉझिटिव्ह येतो त्याच्यामध्ये बांबूट सारखा स्पाईन होतो. ओके. डेव्हलप होतो, तसा डेव्हलप होतो, त्यातलं पाणी संपतं. बरं. ॲटो इम्युन डिसऑर्डर त्याला म्हणतात. त्याच्यामध्ये बेसिकली पाणी जे आहे ते पूर्ण संपून जातं आणि दोन मणके जे आहेत ते एकमेकाला चिटकायला लागतात. आणि त्याच्यामध्ये रिस्ट्रिक्शन, म्हणजे जी आज आपण ही मुवमेंट करतोय उजवीकडे डावीकडे, ती मुवमेंट होत नाही त्या पेशंट. एक्झॅक्ट. भरपूर लोकांना असं पाहिलंय की ते असं बोलतात नाही का, म्हणजे आता मी जर असं बोलेल तुमच्याशी, मी असं नाही करू शकत, तर मग ते त्यामुळे होतं. त्यामुळे ओके, तो ॲटो इम्युन डिसऑर्डर आहे. त्याचबरोबर स्कोलिओसिस हा पण ॲटो इम्युन डिसऑर्डर आहे, ज्याच्यामध्ये मणक्यामध्ये पूर्ण कव, 2 साइडेड कव, लहान मुलांमध्ये हा जास्त दिसतो. ज्याचे 8वी 9वीला ज्यांची मुलं आहेत त्यांच्यामध्ये, मुलींमध्ये हा त्रास बराच दिसतो, मुलांमध्ये याचं प्रमाण कमी. याला संस्कृतमध्ये कुब्ज म्हणतात आणि याचं वर्णन महाभारतात पण आलेलं आहे. ओके. कुब्ज. त्याबरोबर पॅथॉलॉजिकल हे आजार आहेत. आता मेकॅनिकल आजार म्हणजे काय, ज्याला एखादं काहीतरी वस्तू उचलताना लक्ष त्या वस्तूकडे न देता डोक्यामध्ये काहीतरी विचार चालू आहे आणि चुकीची मुवमेंट फास्ट केली गेली, झटका बसला, डोक्यात काहीतरी विचार चालू आहे, पुढे वाकायचं आहे पण चुकून उजवीकडे वळलो पटकन डावीकडे वळालो, एक क्विक सडन ऑफ टॉर्क आणि फोर्स चुकीचा वाढला, त्यामुळे झटका बसून गादी ही सॅटेलाइट सारखी बाहेर पडते. हो, म्हणजे सर झटका बसून पण होतं. समजा मी बेड वर करतोय, समजा आपण ते ओपन करतोय बेड, गादी वर केली आणि जर मी ती नकळत अशी करून टाकली तर माझ्या बॅकला तो इश्यू होऊ शकतो. चुकीचा फोर्स, चुकीचा झटका, चुकीची मुवमेंट. सिलेंडर उचलताना अशी गोष्ट होऊ शकते. सर काय होतं, ज्या गोष्टी आपण कधीच करत नाही आणि त्या गोष्टी आपण महिन्यातनं एकदा करतो किंवा वर्षातनं एकदा करतो. बघा, मणक्याचे आजार साधारण तुम्हाला कधी जास्त वाढलेले दिसतात? दिवाळी, घर आवरायला घेतलंय, दसरा,
सिलेंडर आलाय पण तो सिलेंडर कधीच उचलला नाही आणि उचलायला गेलो शेतात कधीच काम केलं नाही. जे नवे शिके शेतकरी आहेत, त्यांचे मुलं जस्ट शिकून आलेले असतात आणि शेताचं काम करायला जातात. परत कोणीतरी बैलांनी जोरात ढकललंय किंवा एखाद्या ट्रॅक्टर चालवत असताना ट्रॅक्टर अडकला आणि तो उचलायला गेलो किंवा त्यातलं त्यावेळेस झटका बसला. बरोबर. घरामध्ये तुम्ही फर्निचर हलवताय त्यावेळेस झटके बरेच बसतात. तर ही सगळी जी कारण आहेत ती मेकॅनिक रिझन, म्हणजे क्विक सडन ऑफ ऍक्शन मध्ये मुवमेंट केली गेली. पुढे वाकलो, उजवीकडे वळलं, पटकन डावीकडे आलो, किंवा खूप ट्विस्टिंग केलं आणि ट्विस्टिंग मध्ये खाली वाकलो. राईट. म्हणजे असं मी ट्विस्ट करून खाली वागतो एखादी वस्तू उचलायला. त्या मसलला स्ट्रेन येतो आणि स्ट्रेन येऊन तिथला लिगामेंट फाटतो. म्हणजे गादी सरकते. ओके. आणि त्यामुळे होतं. हे झालं तुमचं मेकॅनिक कारण. बरोबर. तिसरं गोष्ट आहे ती म्हणजे आहार. बऱ्याच वेळा अति जेवण करणं, योग्य जेवण योग्य वेळी न करणं, जेवायचंच नाही, दिवसभर काम आहे, कामाच्या नादामध्ये बऱ्याच वेळा लोक चहा आणि वडापाव खातात. बरोबर. आज तुम्ही जर परिस्थिती बघितली बाहेरची तर मॅक्झिमम लोक सतत जेवणाच्या वेळेत वडापाव खा, चहा पी आणि जेवण 3 वाजता 4 वाजता करतात. करेक्ट. हे एक मोठं कारण आहे, कारण त्याच्यामुळे अन्न पोषक अंश पोटात जात नाही, मसलची ताकद वाढत नाही. त्यामुळे थोडा छोटा झटका जरी बसला तरी ती गादी बाहेर येते. सर म्हणजे इतक्या छोट्या गोष्टीचा आपल्या अन्न आपण काय खातो त्याच्यावरून सुद्धा गादी बाहेर येऊ शकते सर. येस, कारण बेसिकली तुमचं पोषक अंशच नाही ना. मला सांगा, मसल आज बोनला कोणी धरलंय? मसलनेच पकडलंय. बरोबर. जर मसलला ताकद नसेल तर कोण तुमचा शिफ्ट होणार आहे? करेक्ट. बरोबर सर. तर आहार हा खूप महत्वाचा आहे. तो योग्य वेळी योग्य आहार आहे. तुम्हाला भूक सकाळी 9:30 लागते, तुम्ही सकाळी 9:30 जेवण करा, संध्याकाळी 6-6:30 जेवण करा. आज लोक रात्री 11, 12, 1 जेवतात. त्याच्यामुळे अजीर्ण होतं, पोट फुगतं, गॅसेस होतात, गॅसेस वरती येऊन मानेमध्ये सगळं अडकतात आणि मान लचकते. बरोबर. बऱ्याच वेळा सिव्हिअर पेन असतं बघा, ॲक्यूट पेन, अजीर्ण. मग लोक इनो घेतात, काहीतरी हिंगवाष्टक चूर्ण, लवण भास्कर सारखं चूर्ण घेतलं की त्यांना बरं वाटतं. त्याचा तुकडा मीठ खाल्ला त्यावेळेस त्यांना बरं वाटतं. बरोबर आहे. त्याचबरोबर कमरेत तो सगळा गॅस अडकतो. कधी कधी पोट साफ होत नाही, संडास लागलेली आहे पण वेगच येत नाहीये, मग अशा वेळेस कंबर दुखायला लागते, लघवी अडकून बसते, त्यावेळेस कंबर दुखायला लागते. बरोबर. ही सगळी कारणं रिलेटेड तुमच्या आहारामुळे, फूडमुळे या सगळ्या गोष्टी होत आहेत की ते गॅस निर्माण होतो. आपण अवेळी म्हणजे चुकीचं फूड खाल्ल्यामुळे गॅसेस तयार होतात आणि ते गॅसेसमुळे आपल्या किडनीवर किंवा हार्टवर या सगळ्या गोष्टींवर प्रेशर येतं. बरोबर. आणि ते प्रेशरमुळे मग मणक्यांनाही तो त्याचा त्रास होतो सर. करेक्ट. सर मला एक विचारायचं होतं की हा एक कॉमन क्वेश्चन आहे ऍक्च्युली बघायला गेलं तर. हा याच्याशी रिलेटेड आहे का नाही मला माहित नाही, बट त्याच्या मला असं वाटतं की हा असू शकतो. एखादी स्त्री गरोदर असते आणि ती प्रेग्नेंट म्हणजे होतं, तिचं बाळणपण होतं ऍक्च्युली आणि सीझर होतं, तर त्याच्यामध्ये इंजेक्शन दिलं जातं कमरेत. तर भरपूर स्त्रिया असं बोलतात की माझं ते पेन करतं इंजेक्शन अजून. तर ते तो ऍक्च्युली काय इश्यू आहे सर? इंजेक्शन जे आहे ते डीप दिलं जातं नर्वस सिस्टीमला भूल देण्यासाठी, अनेस्थेशियासाठी. आणि त्या अनेस्थेशियाचं इंजेक्शन बऱ्याच लेडीजमध्ये एक मोठं कारण आहे सध्या की थंडी आली किंवा वातू पदार्थ फार खाल्ले गेले, वात वाढला शरीरात, बाहेर शीतता, थंडी आली फार की ते पेन करायला लागते, कंबर कडक होते, स्पाझम साठतो. बिकॉज ऑफ तिथले मसल भुलेच्या तिथल्या दिल्या गेल्यामुळे तिथल्या मसलमध्ये एक ताठरता आलेली असते. ओके. शेवटी कुठली भूल जेव्हा देतो ते गरविष आहे. आयुर्वेदशास्त्राने त्याला गरविष म्हणले. गरविष म्हणजे काय? ॲलोपॅथीची औषधं पण ही सगळी गरविषात मोडतात, कारण गरज नसताना घेतलेली औषधं, अति प्रमाणात घेतलेली औषधं किंवा कुठल्याही प्रकारचं रसायन जे आहे तुम्ही जे बॉडीला गरजेचं नाहीये कृत्रिम प्रकारे बनवलेलं ते गरविष म्हणतात त्याला. त्या गरविष म्हणजे काय? ते पोटात विष जातं किंवा तिथे विष टोचलं गेलं आणि त्या विषामुळे तिथली जागा ही बधीर होते, नमनेस येतो, जड वाटतं, दुखल्यासारखं वाटतं, बिकॉज ऑफ तिथे वात तो साठतो. तर त्यामुळे तिथे जळवा लावून घ्याव्यात. म्हणजे तुमच्या जवळच्या कोणी हा त्रास कोणी पॉडकास्ट बघत असतील तर त्यांनी आपल्या घराच्या जवळ कोणी आयुर्वेदिक वैद्य असेल त्यांच्याकडे जाऊन जर जळवा लावून घेतला तर तो त्रास, ते दूषित रक्त सगळं काढून घेतात. जळवा, लीच जे धन्वंतरीच्या हातात आहे. ज्यावेळेस अमृत कलश मिळाला त्यावेळेस अमृत कलश मिळवत असताना 14 रत्न जी बाहेर आली अमृताच्या आधी, ती 14 रत्न धन्वंतरी वरती आले आणि धन्वंतरी वरती येताना अमृत घट घेऊन आले. त्याबरोबर एका हातामध्ये त्यांच्या शंख, एका हातामध्ये चक्र, एका हातामध्ये जलौका आणि अमृत कलश. शंखम चक्रम जलौकाम ददत अमृत घटम चारुदौर्भी चतुर्भी. हे 4 गोष्टी कलियुगाला खूप महत्वाच्या आहेत. ओके.
मग 4 घटकामध्ये आज तुम्ही बघा सगळ्यांना जी दुखणी आहेत ती बऱ्याच वेळा 50% दुखणी पित्तामुळे ऍसिडिटी, पित्त, बरोबर. पित्तामुळे आहेत. आणि त्या पित्तामध्ये रक्तमोक्षण किंवा विरेचन नावाची जुलाब घेण्याची जी ट्रीटमेंट आहे ती खूप महत्वाची आहे. ओके, बरोबर. म्हणजे आणि त्या ज्या लेडीज लोकांना हा त्रास होतो त्यांनी जळव लावून ते रक्त काढावं. सर मग ते कुठे करू शकतात त्या? घराच्या जवळ कोणी आयुर्वेदिक पंचकर्म करणारे वैद्य आहेत त्यांच्याकडे जाऊन ते जर करू शकत करून घेतली पंचकर्म तर खूप चांगल्या प्रकारे उपयोग होतो. ओके ओके. सर एक पर्सनल क्वेश्चन आहे आता माझा, की आजोबा होते माझे, त्यांचं वय होतं 85, म्हणजे 85-90च्या दरम्यान होतं. ते सर बाथरूम मध्ये काठी सरकली आणि पडलेत ते, तर त्यांचा आहे ना बॉल सरकला. ऍक्च्युली आम्हाला 1 महिना लक्षात नाही आला कारण त्यांना पेन नव्हता होत. ते स्टार्टिंगला पेन नाही झाला, पण सर एका दिवशी ते म्हणायला लागले की मला दुखतंय. मग आम्ही त्यांना डॉक्टरांकडे नेलं आणि डॉक्टरांनी ते सगळं चेक केलं आणि डॉक्टर बोलले की यांचा बॉल सरकला आहे आणि या वयात तुम्ही ऑपरेशन करणं हे अतिशय आम्हाला तर योग्य वाटत नाही की करावं, बट इट डिपेंड्स ऑन यू की तुम्हाला करायचं तर करा. पण त्यांना जो रोजचा त्रास बघत होतो सर आम्ही, की पायाला पाय लावून कंटिन्यू ती एकाच ठिकाणी बसून राहायचे आणि आरोळ्या मारत होते, त्यांना त्रास होत होता. मग आम्हाला असं झालं की ऑपरेशन करून तरी चान्सेस आहे की काहीतरी. पण सर ऑपरेशन केलं आम्ही आणि त्याच्यानंतर काही 15-20 दिवसांनी ते वारले. सर अशा सिच्युएशन मध्ये जर माणसाचा एज नाहीये तर काय करू शकतं सर? ऑप्शन नसतं. नाही, एक लक्षात घ्या, फिमरचा बॉल जो आहे त्याला जर 2 भाग झाले, त्याचे तुकडा पडला, बऱ्याच हे केसेस तुम्ही जे म्हटले ते केसेस आता सर्रास कमीत कमी बाहेर व्यावरता 80 ते 90% मला बघायला मिळतात. ओके. आणि तिथे ज्या लोकांमध्ये 2 भाग झालेत तिथं स्क्रूइंग आणि फिक्सेशनच करावं लागतं. पण जिथे तुटलं नाहीये, हाड तुटलेलं नाहीये, 2 तुकडे झाले नाहीयेत, क्रॅक नाहीये, तिथे मॅन्युअल थेरपीचा चांगला उपयोग होतो. त्यासोबत बऱ्याच वेळा काय होतं, फिमरचा बॉल तर हलतो, त्याच्याबरोबर इलियम म्हणजे फिमरचा बॉल ज्याच्यामध्ये बसतो ते 2 हिप जॉईंट जे आहेत, तर हिप जॉईंट मध्ये बऱ्याच वेळा कधी कधी मागच्या साईडला जातो. ओके. कधी कधी हिप जॉईंट पुढच्या बाजूला जातो, कधी कधी हिप जॉईंट उजवीकडे जातो, त्याच्यामुळे पण ते चिकटलं जातं. जर एक्सरे मध्ये दिसतंय की ते फ्रॅक्चर नसेल, तिथे फिमरचं हेड नेक फ्रॅक्चर नाहीये, तर ते मॅन्युअल थेरपीने त्या केसेस बऱ्या होऊ शकतात. एज किती असलं तरी शक्यतो 70च्या आधीच्या केस स्टडीज मध्ये फायदा फास्ट होतो. लवकर 70च्या पुढच्या केस स्टडी मध्ये काय होतं, ते लोक व्यायाम करायला कंटाळा करतात. हो, याला एक्सरसाइज लागते सर ना. थोडीशी एक्सरसाइज पाहिजे आणि थोडीशी मुवमेंट पाहिजे. बरोबर. जर तुम्ही बसले एका जागेवर कंटिन्युअस तर तो मसल सगळा स्टिप होतो, ताकद कमी होते. बरोबर आहे सर. आता या सगळ्या गोष्टी तर झाल्या, बट तुम्ही ऍज अ डॉक्टर म्हणजे तुमची एवढी एक्सपर्टीज आहे, आता आपण बघितलं तर 40 पेक्षा जास्त गोष्टींमध्ये तुमची एक्सपर्टीज आहे, तर तुम्ही सजेशन काय द्याल? एखादा व्यक्ती आहे की जो जॉब करतो 9 ते 5 IT मध्ये काम करतोय, त्याला कंटिन्यू बसून त्याचं काम आहे, तर या गोष्टींमध्ये तो पडायलाच नको किंवा त्याला हे सगळे त्रास व्हायलाच नको. कारण आपण बघतोय सर आता की IT चं जे क्राऊड आहे मोस्टली नेक पेन होते, मानदुखी, कंबरदुखी होते. रिझन वेगवेगळे असू शकतात, जसं तुम्ही सांगितलं की आहार पण असू शकतो त्याच्यामध्ये, त्यांचं सिटिंग बसायची एक त्यांची पद्धत वेगळी असू शकते. पण या सगळे प्रॉब्लेमच नको यायला, यासाठी दिनचर्या कशी हवी? पहिली गोष्ट आहे की प्रत्येक IT सेक्टर असो किंवा कुठल्याही सेक्टरचा माणूस असो, तो माणूस आहे. बरोबर. माणसाने माणसाच्या इंद्रियांकडे लक्ष दिलं पाहिजे. इंद्रिय म्हणजे काय, तर आपल्याला काय इच्छा आकांक्षा आहेत ह्याच्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. स्वतःचं पहिलं कॉन्शियसनेस जागृत केलं पाहिजे की फिलिंग काय. सकाळी आपल्याला पहाटे बऱ्याच वेळा 5:30-6ला जाग येते, पण आपण काय करतो, आळस करतो उठायला. बरोबर. अजून थोडा वेळ झोपूयात. राईट. आणि ह्याच्यामुळे तुम्ही उशिरा उठता, 8 वाजता 9 वाजता आळस करत उठता, त्यावेळेस तुमचा मलाचा वेग गेलेला असतो, टॉयलेटचा वेग गेलेला असतो. त्याच्यामुळे सकाळी पहाटे 5:30-6ला उठावं. ओके. ब्राह्म्य मुहूर्त उद्दिष्ट इथे जर सकाळी लवकर उठलं गेलं तर ऑटोमॅटिक तुमचा सात्विक गुण हा शरीरातला तयार होतो, राजसिक तामसिक पदार्थ हे बाहेर पडतात लवकरच. बरोबर. मग मल तुमचा साफ झालाय तर तिथे तुमचे अर्धे आजार कमी होतात. करेक्ट. त्यानंतर तुम्ही उठल्यानंतर कंपल्सरी तुम्हाला कुठला तरी एक एक्सरसाइज हा तुम्ही केला पाहिजे डेली. किती मिनिटं करता सर? जसं चालणंय 20 ते 25 मिनिटं तुम्ही वॉक करा, सूर्यनमस्कार करा, आठवड्यातले 3 दिवस सूर्यनमस्कार करा, आठवड्यातले 3 दिवस उभं राहूनची आसनं करा, पाठीवरची झोपून आसनं करा, पोटावरची झोपून आसनं करा, पाठीवरची आसनं करा. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीची जी आसनं आहेत, बरोबर, की ग्रॅव्हिटी तुमची बॅलन्स राहील. करेक्ट.
शरीराचा एक एक भाग हा त्याच्यामध्ये हालेल. अशी असं एक्सरसाइज आहेत आणि त्याचे सगळ्याचे व्हिडिओ माझ्या युट्यूब चॅनलला आहेत. बरोबर. विराज भंडारी युट्यूब चॅनल आहे, त्याच्यावर मंडे योगा, ट्युजडे योगा, वेनसडे योगा, फ्रायडे योगा हे लोकांनी बघा. आणि त्याप्रमाणे प्रत्येक शरीराचा भाग एका दिवशी कमीत कमी 8 ते 10 आसनं करायची आहेत. त्या आसन स्थितीमध्ये 2 मिनिटापासून 30 सेकंदापासून 2 ते 3 मिनिटापर्यंत थांबायचं आहे. ओके. 30 सेकंदापासून 2 ते 3 मिनिटं त्या आसन स्थितीमध्ये थांबायचंय आणि डोळे बंद करून थांबायचंय. आतमधल्या परमात्म्याला बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. जेणेकरून काय होईल, श्वासाकडे बघा, ऑटोमॅटिक तुमची गती, एन्झाईम सिक्रेशन चालू होतात शरीरामध्ये, हार्मोनल बॅलन्स येतात आणि त्याचबरोबर डोपामाइन नावाचा जो हार्मोन आहे तो सिक्रेट व्हायला लागतो. ओके. मग शरीर हलकं वाटायला लागतं, मन प्रसन्न होतं, ऑटोमॅटिक मला हे केलं बरं वाटतं. बरोबर. फिलिंग येतं लोकांना, उत्साह वाढतो आणि एक कॉन्शियसनेस. जे लोक सतत आळशी आहेत, दुःखी आहेत, त्या लोकांनी तो व्यायाम पहिले चालू करा. ओके. फिलिंग चेंज होईल, मूड स्विंग चेंज होऊन जाणार आहे. बरोबर आहे. मग आता तुम्ही तिथनं तुमची आंघोळ करायची. आंघोळ करताना नेहमी पायाच्या बोटांवरती पाणी टाका. गरम पाणी, कोमट पाणी वापरायचं सुरुवातीला. ओके. पावलांवरती पाणी टाका, त्यानंतर गुडघ्यावरती पाणी टाका, त्यानंतर पोटावरती, त्यानंतर मानेवरती, त्यानंतर डोक्यावरती. सॉरी सर, आंघोळ करताना पाणी गरम हवं, एकदम कोमट हवं की थंड हवं? कोमट पाण्याने आंघोळ करायची. थोडं गरम पाणी वापरलं ते मानेच्या खाली तुम्ही गरम पाणी वापरा, मानेच्या वरच्या भागात कोमट पाणी वापरा. ओके सर. हा, तुम्ही कंटिन्यू. किंवा थंड पाण्याने डोळे धुतले पाहिजेत, कारण पित्ताचा अवयव डोळे आणि जेनेटल ऑर्गन जे आहेत पुरुषांमध्ये, तिथे तुम्ही कोमट पाणी किंवा थंड पाणी वापरलं पाहिजे. ओके. व इतर भागात मानेच्या खाली गरम पाणी वापरा. बरोबर. त्यानंतर आंघोळ केल्यानंतर स्वच्छ अंग पुसलं पाहिजे. बऱ्याच वेळा आज आम्ही बघतो स्किन डिसऑर्डर खूप वाटतात, ते बिकॉज ऑफ हायजीन मेंटेन नसतं. तर त्यानंतर त्याचबरोबर आंघोळ झाल्यानंतर आठवड्यातनं 3 दिवस तरी अभ्यंग केला पाहिजे. पूर्ण शरीराला तेल लावणं, डोक्यापासून पायाच्या बोटांपर्यंत. ओके. आज आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये मुलगा जन्मल्यानंतर किंवा मुलगी जन्मल्यानंतर 1.5 ते 2 महिने तेल लावलं जातं आणि त्यानंतर शेवटीच आंघोळ घातली जाते. बरोबर. तेलाची. तर कमीत कमी माणसाने रोज किमान एकदा तरी किंवा आठवड्यातले 3 दिवस तरी अभ्यंग स्वतःहून केला गेला पाहिजे. ओके. अभ्यंग म्हणजे तेल लावणे. नॉर्मल तुमच्या हातात जे घरात खोबरेल तेल असेल, तिळाचं तेल असेल, शेंगदाण्याचं तेल असेल ते घ्या आणि तुमच्या हाताने जस्ट लोकल ऍप्लिकेशन हळूवार तेल लावायचं. सगळं चेहऱ्याला, डोक्याला, कानाच्या पाकळींमध्ये, नाकामध्ये, जिभेच्या आतमध्ये, ओठांमध्ये, पूर्ण शरीराला तेल लावायचंय. सर का? अभ्यंगाने तुमच्या शरीराच्या सुरकुत्या निघून जातात, वय वाढत नाही, म्हातारपण लवकर येत नाही. बरोबर. सर्व प्रकारचा उत्साह वाटतो, शरीराला कांती येते आणि दुसरी गोष्ट आतमधले ॲटो इम्युन सिस्टीम जे आहेत सगळ्या सुधारतात. तेल हे बलवर्धन आहे. ओके. ओज निर्मिती करतं. बरोबर. आणि म्हातारपण घालवतं, असं ग्रंथामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे. बघा, पूर्वीची लोक तेल लावायची सकाळी. रोज बरोबर, रोज तेल लावायचं. आजोबा नक्की मी तर पाहिलंय सर. आणि आजोबा तेल नव्हतं उन्हात बसायचं म्हणजे सगळे. त्याच्यानंतर मग तेल लावल्यानंतर तुम्ही अंजन करा. आठवड्यातनं 1 दिवस तरी सुरमा लावला पाहिजे. अंजन घरच्या घरी करावं. कानामध्ये तेल टाकावं आठवड्यातनं एकदा तरी. नाकामध्ये गाईचं तूप सोडावं. हे लाईफस्टाईल आजार होऊच नाही म्हणून आपण चालली. आता ही दिनचर्याची सुरुवात आहे आपली. त्याच्यानंतर आपण ऑफिसला जातो. ऑफिसला जात असताना जे लोकांचा प्रवास जास्त आहे, IT सेक्टरमध्ये मी बघतो की लोकांची घरं 1-2 तास लांब असतात. बरोबर. किंवा जे लोक इतर लोक आहेत की ज्यांचे प्रवास खूप लांब आहे, कंपल्सरी 1 तासानंतर गाडीतनं उठायचंय, 2 मिनिटं वॉक करायचंय, परत गाडीत बसायचंय. 1 तास एकाच जागी नाही बसायचं, 1 तासानंतर थोडंसं मुवमेंट करायची. ओके सर. कंपल्सरी 1 तासानंतर उठायचंय गाडीतनं आणि 2 मिनिटं चालायचंय. त्याच्यानंतर तुम्ही ऑफिसला बसलात, ऑफिसला गेल्यानंतर कंपल्सरी दर 1 तासाने उठायचं, 2 ते 3 मिनिटं 5 मिनिटं चालायचे आणि परत बसा कामाला. स्क्रीन ही तुमच्या समोर पाहिजे. माझ्याकडे बरेच CA लोक येतात, ऑडिट नंतर त्या लोकांची मान प्रचंड अवघडते, कंबर अवघडते. का अवघडते तर त्यांचे मी बघितले काही लोकांचे पोश्चर जे आहेत, PC असा डावीकडे असायचा, लोक येतात समोर बोलण्यासाठी त्यांच्या PC बरोबर ओपन ठेवायचे. समोर PC असला की लोक दिसत नाही समोरची. डाव्या साईडला असे मान करून 8-8 तास 10-10 तास काम केलं, मान अवघडून गेली, लचक बसली.
हो सर, डॉक्टर लोकांचं पण असं होतं ना, ते बऱ्यापैकी ते मेडिकलचं मेडिसिन्स देण्यासाठी त्यांना पीसी लागतं आणि बघताना समोर ते कन्सल्टिंगसाठी पेशंटला समोर बघतात. बरोबर आहे. त्याचबरोबर तुम्ही दर 1 तासाने उठा. जे लोक उभे आहात, हा, जे लोक इंडस्ट्रीमध्ये काम करतात, ते जे लोक सतत उभं राहावं लागतंय, ज्यांना उभं राहण्याचा जॉब आहे, काउंटरवरती उभे राहतात, ते मेडिकल आहे, किराणाचा दुकानदार आहेत, राईट. त्या लोकांनी कंपल्सरी 1 तासानंतर 10 मिनिटं बसायचं. हो. घरातील आमच्या महिला आहेत, गृहिणी आहेत, किचन समोर तुम्ही काम करता, 1 तासानंतर कंपल्सरी 10 मिनिटं बसायचंय. बरोबर आहे. कंटिन्युअस उभं राहायचं नाही. त्याचबरोबर मग आता तुमचं दिवसभराचं जे 8 तास तुम्ही काम करा, घरामध्ये ऑफिस आणू नका. ऑफिस घरी आल्यानंतर तुमचं डोकं हे शांत पाहिजे. घरात आल्यामध्ये घरचं सगळं तुम्ही वातावरण आनंदी कसं राहील याच्याकडे बघितलं पाहिजे. आज बरेच लोक ऑफिस घरात घेऊन येतात आहे, त्यामुळे मेंटल हेल्थ खराब होत चालली. बरोबर आहे. मानसिक ताण, तणाव, नैराश्य, मग त्यातनं होणारे अजून मानेवरती येणारा ताण. बऱ्याच वेळा तुम्हाला जेवढं जमणार आहे तेवढं काम तुम्ही घ्या. हा, समोर सांगा लोकांना की मला एवढं काम होईल, याच्या पलीकडे मला होणार नाही. आज काय होतं, टार्गेट संस्कृती आली. 10 लोकांचं काम ती 4 लोकांतच भागवतात आहे. ती सेक्टरमध्ये वर्क फॉर बरोबर. लोक पूर्वी 8 तास काम करायचे, आता 14 तास लोक काम करतात बिकॉज ऑफ त्यांचे EMI. हा, EMI मुळे मुलांचे शिक्षण. भीती असते सर की जॉब चाललाय आता काय करू म्हणतो. हे खूप विचित्र प्रकार आता समाजामध्ये चालू आहे. त्यामुळे आजार वाढत चाललाय. बरोबर आहे. आज मी बघतो वयाच्या 30-35 माणूस बीपीचा त्रास, डायबिटीज, हायपरटेन्शन, पोट फुगतंय, पोट मोठं होत चाललंय आणि तिथे सगळे मोठे मोठे लॉस ऑफ बंप येतात, लॉस ऑफ लॉर्डोसिस होतंय, मान सुस्ती, बाळातलं ताकद कमी होत चाललीये, काही करूशी वाटत नाहीये. जॉबमध्ये तर करायचा म्हणून जॉब करतोय, इच्छा तर नाहीये पण घराची EMI आहेत म्हणून जॉब करावा लागतोय. अशा बऱ्याच प्रकार लाईफस्टाईलच्या डिसऑर्डरमुळे येऊ शकतात. त्याच्यामुळे व्यायाम कंपल्सरी पाहिजे. रोज संध्याकाळी कमीत कमी अर्धा तास तुमच्या घरातल्या मुलांना, बायकोला घेऊन वॉक करायला जा. फॅमिली सोबत सगळ्यांचं होतं ना सर. काय होतं, तुम्ही तुमचं वॉक करणार, घरातले लोक मग बाहेरच पडत नाही. मुलांना ती सवय तुमच्यापासून लागली पाहिजे व्यायामाची. राईट. तुम्ही सूर्यनमस्कार मारताय, लहान मुलांना घेऊन सूर्यनमस्कार मारा. ओके. घरातल्या आई वडिलांना घेऊन सूर्यनमस्कार मारा. त्यांनाही ती सवय लागेल. राईट. बरोबर नाही. त्याचबरोबर मग रात्रीची झोप, जेवण, त्यामध्ये 2 टाइम जेवण करा. जेवणाचं काय पाहिजे सर, म्हणजे कसं पाहिजे जेवणाचं? जेवण हे तुम्ही कंपल्सरी 2 वेळा जेवण करायचंय. जेवण सकाळी 9-9:30 वाजता, संध्याकाळचं जेवण 6-6:30 वाजता असं व्हायला ओला पाहिजे. काय होतं, संध्याकाळी उशिरा लेट नाईट जेवल्यामुळे चयापचय क्रिया जी आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीम बिघडते, एन्झाईम सिक्रीट होत नाही आणि रात्री 10-11ला जेवण लगेच झोपलो, त्याच्यामुळे सतत मग गॅसेस, फ्लॅटुलन्स राहतो, आंबट ढेकर येत राहतात, पित्ताचा त्रास होतो. त्यामुळे शक्यतो 6-6:30 वाजता जर जेवण केलं तर खूप चांगल्या प्रकारे चयापचय क्रिया होते. जेवणामध्ये 6 रस पाहिजेत, मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय. म्हणजे हे तुम्ही चवी सांगितल्या, सगळ्यात चवीचे पदार्थ. काही चवीचे पदार्थ जेवणामध्ये पाहिजे. ओके. पण ती चव कधी पाहिजे तर गोड पदार्थ जेवणाच्या सुरुवातीला पाहिजे. गोड स्टार्टिंगला हवं का सर? याचं कारण मधुर प्राया आश्रियात, गोड पदार्थ जेवणाच्या सुरुवातीला जर तुम्ही खाल्ले तर गोड पदार्थामुळे तुमच्या शरीरामध्ये एक तर पहिली ताकद वाढते. त्याचबरोबर तुमच्या गोड पदार्थ खाल्ल्यामुळे तुमच्या शरीरात ताकद वाढणार आहे आणि अन्न पचायची ताकद वाढणार आहे. गोडमुळे. गोड नाही. आज लोक गोड खातच नाहीये. लोक डाएटच्या नावाखाली गोड पदार्थ कमी केले, मग त्यांच्या शरीरात उत्साह राहत नाही. बरोबर आहे. आणि चयापचय त्याच्यामुळे इनडायजेशन व्हायचं कारण पण आहे की मधुर रस शरीरात नाही. त्याचबरोबर तुम्ही आंबट पदार्थ जेवणाच्या मध्ये पाहिजे. ताक अर्धा ग्लास जेवणाच्या मध्ये घ्या, लिंबू जेवणाच्या मध्ये पिळून अर्धा कप पाण्यात घ्या, आल्याचा तुकडा आणि मीठ जेवणाच्या मध्ये घ्या. बरोबर आहे. त्याबरोबर मग जेवणाच्या तुम्ही चपाती, एक आठवड्यातले 3 दिवस चपाती खावा, 3 दिवस भाकरी खावा, 3 दिवस नाचणी, ज्वारी, बाजरी, अल्टरनेट सगळी कडधान्याचं थालपीठ खावा. करेक्ट. त्याचबरोबर फळभाज्यांचा वापर जास्तीत जास्त करा. बरोबर आहे. फळभाज्यामध्ये कोबी आलं, वांग आलं, बटाटा आला, ही जी सगळी फळभाज्या आहेत ते प्रत्येक दिवशी वेगळी फळभाजी खायची. घेवडा आहे, श्रावणी घेवडा आहे, करटोली आहे. आज या भाज्या लोक करतच नाही ना. हे केलं पाहिजे ना सर. केलं पाहिजे. कोबी वगैरे हे खाल्लं पाहिजे लोकांनी आणि सगळ्या फळभाज्या या खाल्ल्या गेल्या पाहिजे. बरोबर आहे. तोंडलंय. करेक्ट.
त्याचबरोबर पालेभाज्या आठवड्यातनं 1 ते 2 दिवस खावा. सर पण मग लोक तर असं बोलतात की पालेभाज्या रोज खाल्ल्या पाहिजेत. पालेभाज्यामध्ये क्षाराचं प्रमाण जास्त आहे. तुम्ही जर पालेभाज्या रोज खाल्ल्या तर एक तर मल खूप प्रमाणात होतो. IBS नावाचा सिंड्रोम आहे, इररेग्युलर बॉवेल सिंड्रोम. ओके. संडासला दिवसभरात 3-4 वेळा, टॉयलेटला दिवसभरात 4-5 वेळा जावं लागतं जास्त पालेभाज्या खाल्ल्या तर. Yes. प्रत्येक गोष्टीचं जसं म्हणजे चांगल्या गोष्टी आहेत तशा वाईट पण आहे त्याच्या, फक्त एक प्रमाण असतं प्रत्येक गोष्टीचं. जसं आपल्याला सरांनी सांगितलं की गोड जर आपण खातोय तर गोड आहे स्टार्टिंगला खात, त्यानंतर आंबट काही घेतोय तर ते मिडल ऑफ द फूड म्हणजे मिडल ऑफ तुमचा लंच किंवा डिनर असेल तेव्हा तुम्ही ते करू शकतात. तर आता सर मला विचारायचं कडू पदार्थ हे जेवणाच्या शेवटी खाल्ले गेले पाहिजे. का सर असं? हिरवी मिरची ही जेवणाच्या शेवटी खाल्ली तर ती चयापचय चांगलं करते, एन्झाईम सिक्रेशन करते बाईलमधनं, लिव्हरचं काम चांगलं होतं. लसणाचा एक तुकडा शेवटी खाल्ला, तुमचं हार्टची पंपिंग कॅपॅसिटी वाढवतो जेवणाच्या शेवटी खाल्ला तर, कारण तो व्यान वायू शरीरात चांगला तयार करतो. बरोबर. आपल्या शरीरात 5 वायू आहेत, प्राण, उदान, समान, अपान आणि व्यान. प्राणाचं काम आहे सगळ्या शरीरातली प्राणशक्ती, आपला श्वास घेणं, पोचवणं, प्रत्येक ऑर्गनला श्वास पोचवणं, प्रत्येक ठिकाणी श्वास पोचवणं, ऑक्सिजन पुरवणं. बरोबर. याचं काम प्राणाचं आहे. राईट. आणि निर्मिती. उदानाचं काम आहे बल, वर्ण, स्मृती, क्रिया, सगळ्या हालचाली ज्या शरीरात होतात ते, त्यामुळे डोळ्यांच्या हालचाली असो, तुमच्या शरीराच्या हालचाली असो, इंटेस्टायनल मुवमेंट असो, ऑर्गनच्या आतमधल्या मुवमेंट असो, चयापचय क्रियाच्या मुवमेंट असो, हे सगळ्याचं काम उदान करतं. समान वायू हा तुमचं खाल्लेलं अन्न पचवणे, भूक लागणे, खाल्लेलं अन्न पचवणे, खाल्लेल्या अन्नाचं चांगला पोषक अंश तयार करणे, हे काम समान वायू करतो. ओके. अपान वायू जो पोषक अंश आहे त्याला किडनीकडे पाठवणं, आणि जो विकृत अंश आहे, जो सार भाग आहे त्याला वरती पाठवणं, किट्ट भागाला खाली म्हणजे मलाला खाली पाठवून खाली म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीम चांगली करतो सर ना एक प्रकारे. येस. बरोबर. सर झोपेबद्दल काय सांगाल? झोप किती वेळ हवी माणसाची? झोप आणि दुपारी झोपणं योग्य आहे की अयोग्य आहे? सर झोपेबद्दल काय सांगाल? माणसाची झोप कशी आणि किती वेळ हवी की ज्यामुळे ऍक्च्युली तुमची एक रील ऑलरेडी व्हायरल झाली आहे झोपेमुळे, आणि खूप छान एक्सप्लेन केलंय सर तुम्ही की झोप किती महत्वाची आहे, किती वेळ झाली पाहिजे आणि कसं झोपावं. आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य हे 3 उपस्तंभ आयुर्वेद शास्त्राने सांगितले. आहारचा बद्दल आपण तर बोललो आता. निद्रा म्हणजे झोप. निद्रा येते म्हणजे काय होतं, राजस आणि तामस गुण शरीरात वाढला ही निद्रा आपल्याला लागते. झोप लागणं ही जी आहे ती एक भावना आहे, एक इच्छा आहे. झोपायला लागणं बऱ्याच वेळा काय होतं, कधी कधी काही ड्रायव्हर्स लोक आहेत त्यांना झोप लागते, पण काही कारणास्तव आपल्याला गावाला पोहोचायचं आहे त्यामुळे त्यांची झोप त्यांना एक्सटेंड करावी लागते. त्याचबरोबर घरात पाहुणे येतात, झोप एक्सटेंड होते. तर आपण नित्य नियमाने तुमच्या झोपेच्या वेळा ज्या आहेत त्या जर तुम्ही पाळल्या तर तुमचे आजार निर्मिती शरीरात होत नाही. हो. आणि जे आजार असतील तेही कमी होऊ शकतात. झोपेमुळे तुमची ताकद वाढते. झोपेमुळे तुमचं शरीर परत स्वस्थितीत येतं. ओके. आज दिवसभर तुम्ही जे काही हे बघा, सूर्याला येणं परत जाणं, चंद्राला येणं आणि परत जाणं ही जशी क्रिया आहे, तसं आपल्या शरीरामधले एन्झाईम्स तयार होणं ही पण एक क्रिया आहे. असं नाही होत की तुम्ही ते आज दिवसभर ते घटक द्रव्य, ते कॅलरीज ते वापरल्यानंतर दुसऱ्या दिवशी कॅलरीज मिळण्यासाठी तुम्हाला झोप नसेल तर तुमचं शरीर हे खंगत जाणार आहे. करेक्ट. तुमचं शरीर हे बारीक होत जाणार आहे, तुमच्या शरीरात आजार निर्मिती होत जाणार आहे. त्यामुळे झोप जी आहे ती कमीत कमी 7 ते 8 तास झाली झोप पाहिजे. बरोबर. त्याचप्रमाणे आता झोपायचं कसं, तर बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे मी उजव्या कुशीवर झोपतो, काही लोकांचं म्हणणं आहे डाव्या कुशीवर झोपतो. तर एक लक्षात घ्या, पाठीवरती जो झोपतो तो योगी, डाव्या कुशीवर झोपतो तो निरोगी, उजव्या कुशीवर झोपतो तो रोगी, आणि पोटावरती झोपतो तो भोगी, असं एक संस्कृत मधलं एका कवीनी दोहा लिहिलेला आहे. बरोबर. पण तो दोहा जो आहे तो कितपत योग्य आहे, काही लोकांना वाटतं की मी उजव्या कुशीवर झोपतो मला काही त्रास होत नाही. तर शक्यतो मी व्हिसरल मॅनिप्युलेशन जो कोर्स केला त्याच्यामध्ये ऑर्गन बॅलन्स करतो आम्ही, त्यांच्यामध्ये त्यांचंही म्हणणं आहे की शक्यतो डाव्या कुशीवर झोपा म्हणजे चयापचय क्रिया चांगली होते. ओके. पाठीवर झोपल्यामुळे आपलं चिकित्सा प्रभाकर नावाचं ओगलेंचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलंय की तुम्ही पाठीवरती 8 श्वास घेऊपर्यंत झोपा पहिले, नंतर 16 श्वास उजव्या कुशीवर झोपा, 32 श्वास डाव्या कुशीवर झोपा, आणि 32 श्वासानंतर शक्यतो डाव्या कुशीवर किंवा पाठीवर झोपा. ओके.
ज्याला जे सोयीस्कर आहे, ज्यांनी आतापर्यंत लहानपणापर्यंत तुम्ही जसे करत आलात तसं शक्यतो पाठीवर किंवा डाव्या कुशीवर झोपा. पोटावर झोपलात तर तुमचा पेल्विस हा एंटेरियर टिल्ट होतो. ओके. पेल्विस जो आहे तुमचा बटकचा भाग मागे दिसायला लागतो पोटावर झोपला. हो हो बरोबर. त्यामुळे शक्यतो झोपताना गादी ही काही लोक घोंगडीवर खाली झोपतात, काही लोक गादीवरती झोपतात. तर शक्यतो 4 इंचापासून 6 इंचापर्यंत गादी असावी. काही लोक आता सध्या मेमरी फोमच्या गाद्या मिळतात, तर 2 इंच तुम्ही मेमरी फोम घ्या, 2 इंच फोमची गादी घ्या. 4 इंच ते 6 इंचापर्यंत जर गादी वापरली तर पाठीचे त्रास शक्यतो होत नाही. करेक्ट. कमरेचे त्रास होत नाही. बरोबर आहे. आणि दिवसा जे लोक झोपतात त्यांना बऱ्याच वेळा रक्तपित्त म्हणजे नाकातनं रक्त येणं, डोळ्यातनं रक्त येणं, कानातनं रक्त येणं, बरोबर, तोंडातनं रक्त येणं, अशा प्रकारचे आजार होऊ शकतात किंवा नागिन होऊ शकते किंवा सतत पित्ताचे त्रास होतात, अजीर्ण होतं. तर शक्यतो दिवसा ज्या लोकांनी कोणाला झोपायचंय, जे लोक रात्रभर काम करतात, नाईट शिफ्ट ड्युटी आहे, राईट, IT सेक्टर मधले जे लोक आहेत त्यांनी शक्यतो जेवणाच्या आधी झोपा. ओके. जेवण तुम्हाला करायचं आहे त्याच्या आधी झोपा, जेवल्यानंतर झोपायचं नाही. जेवल्यावर नाही झोपायचं. करेक्ट. जेवणाच्या आधी झोपा, उठल्यावर जेवण करू शकतात. येस सर. आता जे पेशंट तुमच्याकडे येतात मोस्टली, कारण जेवढं मला नॉलेज येतं पूर्ण इंडियामध्ये जितके कोर्सेस तुम्ही केलेले किंवा जितक्या गोष्टींचं ज्ञान तुम्ही घेतलंय नाहीये, म्हणजे एक इझिली कोणतीही सर्जरी विदाऊट डुईंग, म्हणजे सर्जरी न करता ते पूर्ण गोष्ट सॉल्व्ह करणं हे इतकं इझी नाहीये. तर सर तुमच्याकडे कोणकोणत्या टाईपचे पेशंट येतात आणि तुम्ही त्यांची रिकव्हरी कशी करतात? म्हणजे आपली जर ऑडियन्स बघते आता तर काय काय त्रास होत असतील तर त्यांनी तुमच्याकडे यायचं आणि तुमच्याकडे अनुभव सर सांगा. माझ्याकडे बेसिकली ज्यांच्या MRI मध्ये डिस्क हर्निएशन, डिस्क पोट्रुजन, चकती बाहेर आली आहे किंवा चकती काळी पडली आहे किंवा व्हाईट लॉन्जिट्युडिनल लिगामेंट दिसत नाहीये, तो टिअर झालाय. म्हणजे ज्या लोकांना सकाळी उठल्यानंतर कंबर अवघडते, मान अवघडते, हाताला मुंग्या येतात, पायाला मुंग्या येतात, हात जड होतोय, पाय जड होतोय, बधीर होतोय, ते कमरेची गादी सरकल्यामुळे, नसा दबल्या गेल्यामुळे 10 मिनिटापेक्षा जास्त चालता येत नाहीये, अशा जे लोक आहेत आणि ज्यांना लॅमिनेक्टॉमी, डिसेक्टॉमी नावाचं ऑपरेशन ॲलोपॅथी डॉक्टरांनी किंवा सर्जननी सजेस्ट केलंय, करेक्ट, ते लोक माझ्याकडे पूर्णपणे बरे होताना आता मला दिसलेलं आहे. बरोबर आहे. इव्हिडन्स आहे त्याचा. एक्झॅक्टली. आता जे आम्ही काम करतो ते इव्हिडन्स बेस्ड सायंटिफिक ट्रीटमेंट्स आहेत. आम्ही जवळजवळ एक 15 ते 16 प्रकारच्या ट्रीटमेंट एका दिवसात एका पेशंटला देतो. ह्या सर्व मॅन्युअल थेरपी आहेत. आता हे काम इंडियामध्ये मी करणारा एकमेव आहे की जे सगळं मिक्स करतोय. क्रायोबॅक्टर करणारी लोक आहेत, पण बेसिकली नुसतं क्रायरो करून रिझल्ट नाही दिसत. तर आपण काय केलंय की जिथे बोन मिसअलाइन आहे त्याच्यासाठी क्रायोबॅक्टर, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला हे बघा, हे नेर्वोस्कोप नावाचं मशीन मी आणलेलं आहे. ओके. यामध्ये आम्ही मानेच्या पहिल्या मणक्यापासून या माकड हाडापर्यंत हे मशीन लावतो आणि एक्झॅक्ट त्रास कधीपासून आहे म्हणजे 3 वर्षामधला आजार आपल्याला पेशंटला दाखवता येतो. बरोबर. नक्की तुमचा उजवाच पाय दुखतोय का तुमचा डावा पाय दुखतोय, कुठल्या नवरूप तुमची मिसअलाइन आहे, हे सगळं बघितलं जातं. त्याचबरोबर पेशंटचे आम्ही आल्या एक्सरे काढून घेतो, एक्सरे बघतो. MRI असेल तर MRI चेक केले जातात. एपिकॅनोल डायमीटर किती आहे, किती प्रमाणात. एपिकॅनोल नॉर्मल 14 mm पाहिजे. 14 mm 1.4 सेंटीमीटर. करेक्ट. तो 1.4 mm स्क्वेअर mm. तर तो बऱ्याच रुग्णांमध्ये कधी कधी तो 3, 4, 5, 6 झालेला असतो. हो, ते सगळे या मशीनने कळेल. या मशीनने फक्त कुठे बाहेर आलंय हे समजतं. ओके. इन्फ्लामेशन कुठे, हा एक प्रकारचा नवचा थर्मामीटर आहे. हो, नव थर्मामीटर आपण याला म्हणूयात की नक्की आता इन्फ्लामेशन कुठे आहे, गादी कुठे बाहेर आली आहे, एक्झॅक्ट पेन कुठल्या, रूटकॉज काय. बऱ्याच वेळा पेशंटला उजवीकडे रूटकॉज असतो पण डावीकडे दुखतं. उजवीकडे रूटकॉज आहे, उजवीकडे दुखेल. बऱ्याच वेळा त्या पेशंटचा पाय बारीक होत जातो, पिंडरीचा भाग सुजायला लागतो. करेक्ट. थाईचा भाग दुखायला लागतो, कमरेत भोसकल्याप्रमाणे दुखतं किंवा एक मोठ्या प्रमाणे दुखतं, मोठा भाग दुखायला लागतो, ओढावासा वाटतो. बरोबर. कोणीतरी दाबून धरल्यानंतर बरं वाटतं, कोणीतरी दाबून धरल्यावर वेदना वाटतात. म्हणजे हे वेगवेगळे प्रकार वेगवेगळ्या पेशंटमध्ये दिसतात. तर ज्यांच्यामध्ये गाद्या बाहेर आल्यात, नसा दबल्या गेलेल्या आहेत, पटकन उठता येत नाहीये, बसता येत नाहीये, झोपता येत नाहीये, चक्कर येते, अशा लोकांमध्ये ह्या मॅन्युअल थेरपीचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग होतो. तर आम्ही या थेरपी ज्या आहेत
महिन्यातनं 1 दिवस आम्ही पेशंटला देतो, ज्याच्यामध्ये महिन्यातनं एकदा पेशंटला 3 तासासाठी आमच्या दवाखान्यात यायचं आहे. 3 तासामध्ये 9 वाजता पेशंट आला तर साधारणतः पहिल्या दिवशी जर पेशंट दवाखान्यात येतो तर 9 वाजता आल्यानंतर पेशंटला आम्ही चेक करतो. 1:30 वाजता ट्रीटमेंट चालू होते त्या पेशंटची, संध्याकाळी 6 पर्यंत ट्रीटमेंट संपते. सर त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातो एका दिवसात? एका दिवसात प्रॉब्लेम सॉल्व्ह 30 ते 80% होतो. कमीत कमी 7 to 8 सेशन लागतात, त्याच्यामध्ये पूर्णपणे पूर्ण गादी जी बाहेर आली ती पूर्ण गादी आतमध्ये जायला 9 ते 12 महिने लागू शकतात. बरोबर. काही लोकांमध्ये तो रेट आहे 3 ते 5 महिने, काही लोकांमध्ये 5 ते 8 महिने, काही लोकांमध्ये खूपच गाद्या बाहेर आहेत 9 ते 12 महिने. 1 वर्षाच्या आत तुम्ही ज्याही प्रॉब्लेम तुम्हाला येत आहेत, गादी बाहेर येण्याचे, नस दाबले जाण्याचे, हे सगळे इश्यू सॉल्व्ह होतील विदाउट डुईंग एनी सर्जरी. येस. आणि याच्यामध्ये माझे जवळजवळ आतापर्यंत 20,000 रुग्णांना आम्ही ट्रीटमेंट दिली आणि त्यातले जवळजवळ 7 ते 8,000 रुग्णांचे आम्ही MRI परत रिपीट केलेत की जे मध्ये पूर्ण गादी आत गेल्याचं दिसलेलं आहे. आणि ज्या लोकांना अजून माहिती पाहिजे किंवा याचे एव्हिडन्स बघायचे, माझं फेसबुक पेज आहे डॉक्टर विराज भंडारी, याच्यामध्ये मी केस स्टडीज टाकलेले आहेत. बिफोर आफ्टर फोटो आहेत, बिफोर आफ्टर एक्सरेचे फोटो आहेत, MRI चे फोटो आहेत, लोकांचे रिव्ह्यूज आम्ही युट्यूबला टाकलेले आहेत. खरंच बघा. आणि ज्या तुमच्या नातेवाईकांना, मित्रपरिवारात कुणाला सर्जरीचा सल्ला दिलाय तर माझ्यासारखे काही मॅन्युअल थेरपी करणार आहेत त्यांच्याकडे नक्कीच प्रेफर करा. डायरेक्ट ऑपरेशन हा पर्याय नाहीये. कारण ऑपरेशन करून बऱ्याच वेळा मी बघतो की आता माझ्या महिन्याला कमीत कमी 100 पेशंट असे आहेत की जे स्क्रू लावून किंवा एपिड्युरल इंजेक्शन घेऊन किंवा फिक्सेशन सर्जरी करून येतात आणि त्यांच्यामध्ये बऱ्याच वेळा लघवी झालेली समजत नाही, पायाचा नमनेच जात नाही, कंबर सतत जड वाटते, भरल्यासारखी वाटते, बधीरपणा तो काही केला जात नाही. बरोबर. बेचैनी राहते त्या पेशंटला. एक्झॅक्टली. करेक्ट. तर ऑपरेशनच्या आधी आले तर हे प्रॉब्लेम होत नाहीत. आणि मेन म्हणजे काय, या ट्रीटमेंटचे ऍडव्हर्स इफेक्ट नाहीयेत. सगळ्यात पहिला एक मेन पार्ट ऍडव्हर्स इफेक्ट नाही. आणि दुसरी गोष्ट, जर होणार असेल बरं, जर आम्हाला वाटतं की ही 100% बरं होण्यासारखी केस आहे तर ह्यालाच आम्ही रिक्रूट करतो. जे पेशंटमध्ये ऑपरेशन वाटतंय किंवा जिथे फॅसेट तुटलेले आहेत, 2 तुकडे झालेत, खूप ट्युमरची गाठ आहे, तिथे आम्ही स्वतःहून सांगतो की सर ही केस होण्यासारखी नाही, ते तुम्ही ऑपरेशन करा. कसं आहे ना, आपला हा आजचा मेडिकल क्षेत्रातला हा पहिला पॉडकास्ट होता आणि मला असं वाटलं की लोकांचे पैसे मेडिकलमध्ये खूप जास्त जातात, कारण भरपूर डॉक्टर असे आहेत आजकाल की जे फक्त पैशांसाठी काम करतात. प्रत्येक डॉक्टर तसे नाही आहेत, भरपूर डॉक्टर आहेत, पण सरांचं जे काम आहे ऍक्च्युली ते तेच आहे की लोकांचा पैसा वाचवणे. इन केस ऑफ सर्जरी करताना तुमची बॉडी क्लिअर, म्हणजे सर्जरी म्हणजे काय की बॉडीच ओपन केली जाते ऍक्च्युली ना. बरोबर आहे. बॉडी ओपन करून तिथे स्क्रू लावले जातात. स्क्रू बऱ्याच वेळा मी बघतो हलतात, कधी कधी स्क्रू. मला सांगा ना, आज बाहेरची जी घटना तुम्ही बसवताय, एखादा बाहेरचा पार्ट तुम्ही जेव्हा आतमध्ये बसवताय त्यावेळेस मी बघतो की काही पेशंटमध्ये कधी कधी 3-3, 4-4 वेळा ऑपरेट करावं लागतं बिकॉज ऑफ तो पस थांबतच नाही. एक्झॅक्टली. हे मी ऑब्झर्व केलंय सर. आज मी बघितलंय की पस थांबत नाही, वारंवार ताप येतो. काही वेळा बऱ्याच वेळा ऑपरेशन केलेलं आहे, डिश कट केली आहे, परंतु डिश परत बाहेर येते कारण 2 मणक्यातलं अंतर परत वाढलेलं नसतं. राईट. आज डॉक्टर लोक अंतर नाही वाढवते, ते फक्त डिश कट करतात. बऱ्याच वेळा त्यांचे ऑर्गन मिसअलाइन असतात. म्हणजे आम्ही या ज्या थेरपी करतोय या सगळ्या थेरपी आम्ही जवळजवळ 30 ते 40 थेरपी एकत्रित केल्या, कस्टमाइज केल्या आणि पेशंटचं निदान करतो की नक्की पेशंटला काय गरजेचं आहे. करेक्ट. म्हणजे फेशिया मिसअलाइन आहे तर फेशियल मॅनिप्युलेशन, ऑर्गन मिसअलाइन आहे तर ऑर्गन. कारण बऱ्याच वेळा मी बघतो इमोशन हा एक सगळ्यात मोठा घटक आहे. बऱ्याच वेळा मान अवघडते, त्याचं कारण हे खूप डिप्रेस लोक असतात किंवा खूप विचार किंवा खूप बर्डन घेऊन काम करतात, टेन्शन मध्ये खांदा अवघडतो. हो. बऱ्याच वेळा किडनीमध्ये प्रॉब्लेम्स होतात बिकॉज ऑफ त्यांच्या घरी काहीतरी शॉक किंवा ट्रॉमा बसलेला असतो. अरे, एखाद्याचे वडील एक्सपायर होतात, एखाद्याची बायको एक्सपायर होते, एखाद्याचा मुलगा एक्सपायर होतो, तो धक्का सहन होत नाही, ते ऑर्गन सगळे इम्बॅलन्स होतात, फ्रोझन होतात आणि त्याच्यामुळे पाठीचा कणा सगळा कडक होतो. बऱ्याच वेळा आपण जे काही डायबिटीज किंवा बीपीमुळे औषधं घेतो त्याचे ऍडव्हर्स इफेक्ट होऊन सगळे पाय सुजतात. पाय सुजल्यामुळे कमरेत कडकपणा आहेत. बरोबर. मग त्यावेळेस डायग्नोज करावं लागतं की ही बीपीची गोळी जी घेताय तुम्ही, ॲम्लोडेपिन किंवा टेल्मा, ती गोळी बंद करून दुसरी गोळी दिली तर त्यांचे पाय सुजलेले कमी होऊन जातात. शेवटी त्याचं ऍक्च्युली झालं कशामुळे, त्या गोष्टी त्याच्यात महत्वाच्या, खूप महत्वाच्या आहेत. सर, जर तुमच्याशी कॉन्टॅक्ट करायचं आहे आपल्या ऑडियन्सला ज्यांना हे काही इश्यू येत आहे, तर ते कोणत्या नंबरवर किंवा प्रोसेस काय तुमच्याशी कनेक्ट करायची? गुगलला
फेसबुक, यूट्यूब, इन्स्टाला डॉक्टर भंडारी स्पाईन क्लिनिक म्हणून आहे. त्याचबरोबर आता आपल्या सगळ्यांच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअपला मेटा नावाचा एक वरती ऑरेंज कलरचं सर्कल येतो. तिथे तुम्ही फक्त डॉक्टर भंडारी स्पाईन क्लिनिक टाका, तुम्हाला ऑटोमॅटिक मेटाच माझा ॲड्रेस पाठवून दे. आणि त्याचबरोबर आमचे नंबर्स जे आहेत ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. नक्कीच कुणालाही प्रॉब्लेम असेल आणि तो प्रॉब्लेम काही केला सॉल्व्ह होत नाही, तुम्ही खूप डॉक्टरांना दाखवलंय, जे प्राथमिक ज्यांना त्रास आहे त्यांनी फिजिओथेरपीला दाखवा. फिजिओथेरपीकडनं बरं होत नाहीये तर माझ्याकडे नक्कीच दाखवा. मी नक्कीच त्यातनं तुम्हाला आशेचा किरण आहे की मी नक्कीच तुमचं ऑपरेशन वाचवू शकेन. सर, थँक्यू सो मच. तुम्ही आलात आणि इतकी सुंदर माहिती दिली. आणि मेडिकल क्षेत्र असं आहे सर की आज प्रत्येकाला काही ना काही इश्यू आहे आणि मनके वगैरे हे प्रॉब्लेम तर खूप बेसिक प्रॉब्लेम झाले, पण तेच नंतर खूप मोठा प्रॉब्लेम क्रिएट करू शकतात. बरोबर सर, परत एक वेळेस धन्यवाद. थँक्यू सो मच. सगळ्या ऑडियन्सला मी एकच शेवटचं सांगतो की कंपल्सरी सकाळी उठल्यानंतर वॉकिंग सकाळी किंवा संध्याकाळी. त्याचबरोबर कंपल्सरी तुमचं जेवण जे आहे योग्य वेळी घ्या, झोप योग्य वेळी करा. संध्याकाळी 9 नंतर किंवा 10 नंतर तुमचा मोबाईल हा बंद पाहिजे. आज लोक रात्री 2-2, 3-3, 4-4 पर्यंत इन्स्टावरती बसतात, त्याच्यामुळे वेगवेगळे आजार आता निर्मितीला चालू करणार तुम्ही. त्यामुळे लवकर उठा, लवकर झोपा, जेवण तुमचं वेळेवर घ्या आणि योगासनं कंपल्सरी तुमच्या फॅमिली सोबत करायची आहे, जेणेकरून आपल्याला अख्ख्या भारताला सशक्त भारत आणि विना आजार निरोगी भारत आपल्याला बनवायचा आहे. त्यामुळे हा पॉडकास्ट नक्कीच बघा, शेअर करा. थँक्यू सो मच सर. थँक्यू.